वंदे मातरम. 6 अक्षरी मंत्र. या 6 अक्षरी मंत्रानं राष्ट्रभक्ती शिकवली. हे गीत गात अनेक जण फासावर चढले. मातृभूमीसाठी त्यांनी हौतात्म्य स्वीकारलं. वंदे मातरम या 6 अक्षरी मंत्राविषयी काही ज्ञात अज्ञात गोष्टी 1999च्या कृष्णा काठ दिवाळी अंकात लिहिल्या होत्या. या 6 अक्षरी मंत्राला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं पुन्हा आठवलेला एक लेख. वंदे मातरम. लेखक सदानंद कदम. निवेदक दत्ता सरदेशमुख. ऐकूया. वंदे वंदे मातरम. मित्रहो, ज्या गीतानं पिचलेल्या मनगटात सामर्थ्य भरलं, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हौतात्म्याची प्रेरणा दिली, एवढंच नव्हे तर 1857 ते 1947 या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या गौरवशाली उत्तरार्धात जे गीत स्वातंत्र्य स्तोत्र बनलं होतं, त्या वंदे मातरम गीताच्या लेखनाचा आणि त्याला आजपर्यंत लावल्या गेलेल्या चालींचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न. पूर्व इतिहास. 1872मध्ये बंगालमध्ये संन्यासी लोकांनी मुसलमान आणि इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध सशस्त्र उठाव केला. पूर्णिया, तिरहुत आणि दिमापूर या भागात संन्याशांनी केलेला क्रांतीचा तो असफल प्रयत्न हेच कथासूत्र धरून तत्कालीन इंग्रज सरकारमध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट या पदावर कार्यरत असणाऱ्या बंकिमचंद्रांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिली. 1880 ते 1882 अशी 2 वर्षे ही कादंबरी बंगदर्शन या मासिक पत्रातून क्रमशः प्रकाशित झाली. पुढं 1882मध्येच ती ग्रंथस्वरूपात आली. या कादंबरी लेखन कालातच महाराष्ट्रात वासुदेव बळवंतांचं बंड झालं. 1879मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या प्रबळ उठावाचा परिणाम बंकिमचंद्रांसारख्या सजग वृत्तीच्या लेखकावर आणि त्यांच्या आनंदमठ या कलाकृतीवर पडला असणं सहज शक्य आहे. कारण दिनांक 8 फेब्रुवारी 1880ला क्रांतिकारक वासुदेव बळवंतांचं ओजस्वी आत्मवृत्त बंगभाषेत अनुवादित होऊन प्रकाशित झालं होतं. ते बंकिमचंद्रांच्या वाचनात आलं असणं सहज शक्य होतं. तर या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या आनंदमठमध्ये भवानंद या प्रमुख पात्राच्या तोंडी हे गीत घातलं आहे. भवानंद आणि महेंद्र या पात्रांचा या गीतासंबंधी एक संवादही कादंबरीत आहे. ज्या गीताच्या भावार्थाबद्दल आज वाद घातला जातो, राजकीय परिणामांची पद्धतशीर पेरणी करतच वाद उकरून काढला जातो, त्या गीताविषयी मूळ कल्पना किती भव्य आणि उदात्त आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. मित्रहो, भवानंद या गीतासंबंधी म्हणतो, हे देशाचं वर्णन आहे, दुर्गादेवीचं नव्हे. आम्हाला एकच माता आहे, जन्मभूमी. आम्हाला दुसरी आई नाही, पिता, बहीण, भाऊ, मुलं, घर, संसार काहीही नाही. आमची माता एकच, सुजला सुफला मलयज शीतला. देशमाता महाजननी या बंकिमचंद्रांनी भवानंदांच्या तोंडी घातलेल्या संवादावरून या गीताचा हेतू लक्षात येतो. हे गीत 1875मध्ये लिहिलं होतं ते एक कविता म्हणून, जी पुढं आनंदमठमध्ये वापरली गेली. पण आत्ताच आपण ऐकलेल्या संवादावरून असं वाटतं की या गीतावर दुर्गादेवी स्तुतिस्तोत्राचा शिक्का बसून वाद उठणार अशी पुसटशी कल्पना बंकिमचंद्रांना असावी. म्हणूनच ते हे दुर्गादेवीचं वर्णन नव्हे असं आवर्जून म्हणतात. असा शिक्का बसेल असं त्यांना का वाटलं असावं? या संबंधानं मध्यंतरी अनेक लेख प्रकाशित झाले. पण एक माहिती आता प्रथमच नव्यानं पुढे येते आहे. सांगलीत नुकत्याच ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या उषा मेहता येऊन गेल्या. त्यांच्यासमोर वंदे मातरम गीताच्या आजवरच्या चाली या सत्राखाली एक कार्यक्रम श्रीराम पागे, वि. स. पागे यांचे चिरंजीव यांनी सादर केला. त्यांच्याकडून या संबंधात नवीन माहिती पुढे आली.
गोव्यात शांतीदुर्गाच्या मंदिरात एक आरती गेली 100 वर्ष म्हटली जाते. त्या आरतीतला शब्द न शब्द वंदे मातरम या गीतात आलेला आहे. आता प्रश्न असा आहे की ही आरती प्रथम लिहिली गेली का वंदे मातरम प्रथम लिहिलं गेलं? कुणाचा प्रभाव कोणावर आहे यासंबंधी संशोधन होणं आवश्यक आहे. मित्रहो, ही आरती बंकिमचंद्रांच्या ऐकण्यात आली असावी का? ती उपलब्ध आरती याप्रमाणे आहे. वन्दे त्वां भूदेवी मार्यमातरं वन्दे त्वां भूदेवी मार्यमातरं जयतु पदयुगुलं ते निरन्तरं वन्दे त्वां भूदेवी मार्यमातरम् शुभ्रशरच्चन्द्रयुक्तचारुयामिनीं विकसितनवकुसुममृदुलदामशोभिनीं मन्दस्मितयुक्तवदनमधुरभाषिणीं सुजलां सुफलां सरलां शिववरदां चिरसुखदां मुकुलरदाम् आर्यमातरं वन्दे त्वां भूदेवी मार्यमातरम् दणकत्रयकोटिजनकण्ठनादिनीम् अमितभुजां धृतसदसीं तनयतारिणीं विमलगर्जस्वाभिमानबुद्धिदायिनीम् अमलां कमलां अतुलां रिपुहरिणीं बलकरिणीं धृतनलिनीम् आर्यमातरं वन्दे त्वां भूदेवी मार्यमातरम् धर्मस्त्वं शर्मस्त्वं त्वं यशोबलं शक्तिस्त्वं भक्तिस्त्वं कर्म चाखिलं प्रतिसदनं प्रतिमाते त्वं महाफलं धरणीं भरणीं जननीं कविप्रतिभां मधुसुलभां जगदम्बाम् आर्यमातरं वन्दे त्वां भूदेवी मार्यमातरं वन्दे त्वां भूदेवी मार्यमातरम्. या आरतीचा निश्चित लेखनकाल आणि कवी यांची माहिती उपलब्ध नाही, परंतु ही आरती गेले शतकभर म्हटली जाते आहे. तेव्हा या आरतीचा आणि वंदे मातरमचा निश्चित संबंध काय याविषयी अभ्यास आणि संशोधनाची गरज आहे. वंदे मातरम गीत बंकिमचंद्रांनी 1875 लिहिलं. ते आनंद मठात समाविष्ट केलं, प्रकाशित झालं, पण बंकिमचंद्रांना अभिप्रेत असणारा प्रतिसाद त्या गीताला तेव्हा मिळाला नाही. दिनांक 6 जानेवारी 1883च्या बांधव मासिकाच्या संपादकांना ते लिहितात, मी आनंदमठ लिहून काय करू शकलो? हिंदुस्थानच्या या मत्सरी आणि स्वार्थी लोकांना उन्नतीची आशा नाही. वंदे मातरम लिहिण्यापेक्षा वंदे उदरम म्हणावं हे बरं. पण जनतेत नाही तर सरकारमध्ये मात्र या गीताची प्रतिक्रिया उमटली. बंकिमचंद्र तेव्हा डेप्युटी मॅजिस्ट्रेट पदावर कार्यरत होते. सरकारकडून या गीतावर कादंबरीवर आक्षेप घेतला गेला, पण त्यापूर्वीच बंकिमचंद्रांचं चोख काम पाहून त्यांना असं सांगितलं गेलं की केवळ इतिहास कथन हाच या कादंबरीचा हेतू आहे, हे सिद्ध करा. बंकिमचंद्रांनी हे मग संन्याशांच्या बंडाचा दाखला देत तसा खुलासा दिला. शिवाय इंडियन मिरर या सरकार धार्जिण्या इंग्रजी दैनिकात तशा आशयाचा कादंबरीवरचा अभिप्राय छापून आणला. तेव्हा कुठं आनंदमठ ही कादंबरी संन्याशाच्या बंडाचा उठाव आहे असं म्हणत सरकारनं बंकिमचंद्रांविरुद्धचा अनिष्ट शेरा मागं घेतला. वंदे मातरमवरची पहिली बंदी आणि जनतेच्या प्रतिक्रिया. मित्रहो, वंदे मातरम गीत हळूहळू सगळ्या बंगालभर पसरलं. दरम्यान 1 सप्टेंबर 1905ला बंगालची फाळणी घोषित झाली. वातावरण तापलं आणि वंदे मातरम ही कर्जनविरुद्ध लढणाऱ्या बंगवासियांची युद्धघोषणाच झाली. म्हणून पूर्व बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर फुलर यानं वंदे मातरमवर कायदेशीर बंदी आणणारा हुकूम जारी केला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली
बंदीविरोधी समित्या स्थापन झाल्या. दरम्यान 14 एप्रिल 1906ला बारिसाल इथं राजकीय परिषदेचं प्रांतिक अधिवेशन भरलं. जिल्हा मॅजिस्ट्रेट इमर्सन यानं सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकीत वंदे मातरम म्हणायला बंदी घातली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, अरविंद घोष, बॅरिस्टर अब्दुल रसूल, भूपेंद्रनाथ बसू, बिपिनचंद्र पाल आणि अमृत बाजार पत्रिकेचे संपादक मोतीलाल घोष यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक निघाली आणि इमर्सनच्या शिपायांनी लाठीमार सुरू केला. निशस्त्र आणि निरपराध नागरिकांवर सशस्त्र निमलष्करी शिपायांनी भ्याड हल्ला करण्याची प्रथा तिथून सुरू झाली. वंदे मातरमचा जयघोष निनादू लागला. बारिसालचं अधिवेशन गाजलं ते वंदे मातरमनंच. या बंदीवर सामान्य जनातून प्रक्षोभ प्रगट होऊ लागला. दर रविवारी वंदे मातरम गात प्रभात फेऱ्या निघू लागल्या आणि त्यासाठी 13 ऑक्टोबर 1905ला वंदे मातरम भिक्षू संप्रदायही स्थापन करण्यात आला. दिनांक 6 ऑगस्ट 1906ला बिपिनचंद्र पाल यांनी वंदे मातरम हे इंग्रजी दैनिक अरविंद घोष यांच्या संपादकत्वाखाली सुरू केलं. 26 डिसेंबर 1906ला भगिनी निवेदिता यांनी कलकत्ता काँग्रेसमध्ये एक राष्ट्रध्वज फडकावला. त्याच्यावर देवनागरीत लिहिलं होतं वंदे मातरम. हाच प्रकार आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत घडला. दिनांक 18 ते 20 ऑगस्ट 1908च्या दरम्यान जर्मनीमध्ये स्टगार्ड इथं ही परिषद भरली होती. त्यात मॅडम कामा यांनी हिंदी राष्ट्रध्वज फडकावला. त्याच्यावर देवनागरीत वंदे मातरम ही अक्षरं लिहिली होती. 1906मध्ये वंदे मातरम याच नावानं बंगाली भाषेत वृत्तपत्र निघालं. लाला लजपतराय यांनी 1920मध्ये दिल्लीहून हिंदीत तर अन्य एका गृहस्थांनी 1941मध्ये मुंबईहून गुजरातीत वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. केवळ वंदे मातरम या गीतासाठी 21 देशभक्त क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करलं. 11 ऑगस्ट 1908ला खुदीराम बोस आणि कन्हैयालाल दत्त फासावर चढले. पाठोपाठ मदनलाल धिंगरा 1909, अमीचंद 1914, अवध बिहारी, बालमुकुंद, रामरखी 1914, वसंतकुमार 1914 आणि डॉक्टर अरुण सिंह 1917 यांनी हौतात्म्य पत्करलं. 17 डिसेंबर 1927ला रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी झाली. वंदे मातरमची गर्जना करतच ते फासावर चढले. रोशन सिंह 1927 यांच्या पाठोपाठ सूर्यसेन यांनी 12 फेब्रुवारी 1934ला रामप्रसादांचाच कित्ता गिरवला. 27 सप्टेंबर 1943ला मनुकुमार बसू ठाकूरांनी हौतात्म्य पत्करलं. नंदकुमार डे 1943, दुर्गाप्रसाद राव चौधरी 1943, निरंजन बरुआ 1943, तसंच चित्तरंजन मुखर्जी, फणीभूषण चक्रवर्ती, सुनील कुमार कालीपाट, एच वीरेंद्र मोहन मुखर्जी हे 1943मध्ये हौतात्म्य पत्करणारी अन्य मंडळी. मित्रहो, आता बघूया वंदे मातरमचं गायन यासंबंधी. 1905मध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्यामध्ये प्रसिद्ध बंग कवयित्री आणि गायिका सरलादेवी चौधुराणी यांनी वंदे मातरम गीत म्हटलं. तेव्हापासून ते काँग्रेस अधिवेशनात म्हटलं जाऊ लागलं. पण 1937मध्ये कलकत्ता इथं भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीत मुस्लिमांच्या समाधानाकरता वंदे मातरममध्ये काटछाट करण्याचं ठरलं आणि वंदे मातरम हे पुढं राष्ट्रगीत व्हायला पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी रवींद्रनाथ टागोर, मौलाना अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांची समिती नेमली गेली. दरम्यान मुस्लिम लीगचे अध्यक्ष या नात्यानं बॅरिस्टर जिनानी नेहरूंना 14 मागण्यांची यादी सादर केली. याच्यातही प्रमुख मागणी होती वंदे मातरमचे उरले सुरले तुकडे काढून टाकण्याची. त्या वर्षी जिनांनी गांधीजींना 11 कलमी मागण्यांची यादी मुंबईत सादर केली. या यादीतही ही मागणी प्रमुख होती. नेहरू आणि गांधी यांनी ती मागणी फेटाळून लावली. महात्मा गांधींनी हरिजनमध्ये लिहिलं,
हिंदू मुसलमान एकत्र जमतील तिथं वंदे मातरमबद्दल झगडा झालेला मला अजिबात सहन होणार नाही. त्या गीताचा दुरुपयोग कधीही होऊ नये. पण यातच पुढं त्यांनी म्हटलं, सार्वजनिक ठिकाणी जाहीर रीतीनं वंदे मातरम म्हटलं जाऊ नये. 1927मध्ये वंदे मातरम हे अखिल भारताचं गीत आहे असं म्हणणारे गांधीजी पुढं परिस्थितीमुळं इतके बदलत गेले की 23 ऑगस्ट 1947ला एका विद्यार्थी सभेत ते उद्गारले, राष्ट्रगीत किंवा राष्ट्रध्वज दुसऱ्यावर लादू नयेत. 1940मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी जी नियमावली तयार केली त्यात त्यांना वंदे मातरमचा वापर करायला मनाई करण्यात आली. आकाशवाणीवर सुद्धा सारे जहां से अच्छा म्हणायला सरकारची हरकत नव्हती, पण वंदे मातरमला मात्र सक्त मनाई होती. याच्या विरुद्ध प्रसिद्ध गायक मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी लढा दिला. तत्कालीन मुंबई आकाशवाणी केंद्राचे प्रमुख बुखारी साहेब यांनी त्यांना रेडिओवर वंदे मातरम गायला परवानगी नाकारली. तरीही फुलंब्रीकरांनी वंदे मातरम म्हणण्याचा प्रयत्न करताच वीज प्रवाह खंडित केला. तेव्हा वंदे मातरम नाही तर माझं गाणंच रेडिओवर नाही असा निर्धार कृष्णराव यांनी केला आणि तो त्यांनी पाळला. अखेर लोकसभेचे पहिले सभापती गणपतराव तथा दादासाहेब मावळणकरांच्या प्रयत्नांमुळं वंदे मातरमवरची ही बंदी पुढं वल्लभभाई पटेल यांनी उठवली आणि मग 1947च्या चैत्री पाडव्याला बुखारींच्या उपस्थितीमध्येच मास्टर कृष्णरावांनी वंदे मातरमच्या गायनानं आपल्या रेडिओवरच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. मित्रहो, या त्यांच्या दृढनिश्चयाबद्दल 27 फेब्रुवारी 1947ला चित्रपती व्ही शांताराम यांनी त्यांचं खास कौतुक केलं. मोठं आर्थिक नुकसान सोसून अखेर रेडिओवरच्या सत्याग्रहाबाबत विजयी झाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. वंदे मातरमचे आजवरचे संगीतकार आणि चाली यासंबंधीची माहिती आता आपण घेऊया. मित्रहो, 1883मध्ये व्यासपीठावर वंदे मातरमचं प्रथम गायन झालं. 1896मध्ये कलकत्त्यात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः चाल लावून हे गीत म्हटलं. पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांनी लाहोर काँग्रेसमध्ये काफी रागात हे गीत प्रथमच सार्वजनिकरित्या म्हटलं, जे आज ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. परंतु 1885मध्ये रवींद्रनाथ आणि श्रीमती प्रतिभा सुंदरी देवी यांनी वंदे मातरमला देस रागात आणि कव्वाली तालात स्वरबद्ध करून बालक पत्रिकेतून प्रकाशित केलं. त्यानंतर 1886मध्ये कवी हेमचंद्रांनी काँग्रेस अधिवेशनात ते म्हटलं होतं. 1901मध्ये दक्षिणारंजन सेन यांनी वंदे मातरमची नवी स्वरलिपी तयार केली. 1905च्या काँग्रेस अधिवेशनात सरलादेवी चौधुराणी यांनी तर 1906मध्ये ते रवींद्रनाथांनी गायलं. 1923च्या काकीनाडा काँग्रेस अधिवेशनात अध्यक्ष महम्मद अलीचा विरोध होऊन सुद्धा पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांनी वंदे मातरम गायलं. 1929मध्ये सुद्धा पंडित पलुसकरांनी ते काफी रागात गायलं. काशी म्हणजे वाराणसी इथल्या रेकॉर्डिंग कंपनीनं 1936मध्ये वंदे मातरमची ध्वनिमुद्रिका तयार केली. 1935मध्ये मास्टर कृष्णरावांनी झिंझोटी रागामध्ये तर विष्णुपंत पागनीसांनी सारंग रागामध्ये वंदे मातरमची चाल बांधली. 1938मध्ये पुण्याच्या प्रभातमध्ये कृष्णरावांचं ध्वनिमुद्रणही झालं. 1945मध्ये भारतरत्न पंडित रविशंकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आकाशवाणीच्या गायक वृंदानं नव्या चालीत वंदे मातरम म्हटलं, जे आजही आपण दररोज पहाटे आकाशवाणीच्या कार्यक्रमांच्या सुरुवातीला ऐकतो. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या सकाळी 1947मध्ये ओंकारनाथ ठाकूरांच्याकडून आकाशवाणीवर वंदे मातरम निलंबरी रागात म्हटलं गेलं. बासरीवादक पन्नालाल घोष यांनी सुद्धा वंदे मातरमची एक चाल बांधली, ज्या चालीवर मन्नाडे, शैलेश कुमार, पारुल घोष आणि सुधा मल्होत्रा यांनी वंदे मातरम हे गीत आंदोलन सिनेमामध्ये 1952मध्ये म्हटलं. पुढं
हेमंत कुमारांच्या सुप्रसिद्ध चालीवर लता मंगेशकरांनी आनंदमठ सिनेमात सुद्धा ते गायलं. वि द अंभईकर यांनी मिश्र खंबावती रागात 1952मध्येच एक चाल बांधली होती. हरिपाद चॅटर्जी यांनीही स्वतःच्या चालीवर वंदे मातरम म्हटलं. रवींद्रनाथांनी आपल्या देस रागातल्या चालीवर विश्वभारती विद्यापीठातल्या गायक वृंदांकडून ते म्हणवून घेतलं. असा हा वंदे मातरमच्या चालीचा प्रवास स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात येऊन ठेपलाय संगीतकार AR रहमान यांच्यापर्यंत. अनुराधा, सुजाता, कल्याणी मेनन आणि सीमा यांच्या आवाजात देस रागात 1997मध्ये AR रहमान यांनी नवी चाल बांधली आहे. मास्टर कृष्णरावांची जिद्द बघा. मास्टर कृष्णरावांनी 1935मध्येच सामान्य जनांना म्हणता येईल अशी चाल झिंजुटी रागात काही तडजोड करून बांधली आणि त्या रागाला नवं नाव दिलं राष्ट्रीय राग. याचं पहिलं ध्वनिमुद्रण व्ही शांताराम यांनी आपल्या प्रभातमध्ये केलं. याच सुमाराला राष्ट्रगीत कोणतं असावं याबद्दल दिल्लीत चर्चा सुरू होती. ती कानावर येताच मास्टर कृष्णरावांनी नेहरूंना तार केली. राष्ट्रगीताच्या संदर्भात एक संगीत तज्ज्ञ म्हणून माझा विचार व्हावा. पंडित जवाहरलाल नेहरूंची संमती येताच कृष्णरावांनी दिल्लीत जाऊन आपल्या चालीवर वाद्यावर बसवलेल्या वादनाचं प्रात्यक्षिक नेहरूंना दाखवलं आणि त्यासाठी HMV तयार केलेली खास ध्वनिमुद्रिकाही त्यांनी आपल्याबरोबर नेली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, महावीर त्यागी, दादासाहेब मावळणकर, सत्यनारायण सिंह आदींनी हे प्रात्यक्षिक पाहिलं, ऐकलं आणि त्यानंतर मास्टर कृष्णरावांनी जनरल करिअप्पा यांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकार्यानं सैनिकी घोषात म्हणजे लष्करी बँडवर त्याची चाचणी घेतली. पुढं दिल्लीहून परतल्यानंतर मुंबई पोलीस कमिशनर भरूचा यांच्या सहकार्यानं नौदलाच्या बँडचे प्रशिक्षक संचालक CR गार्डनर यांच्याबरोबर 7-8 दिवस सराव करून हे गीत मास्टर कृष्णरावांनी बँडवर बसवलं. एवढंच नव्हे तर ते इंग्लंडमध्ये सुद्धा वाजवून दाखवण्यात आलं. एवढ्या जिद्दीनं लावलेल्या चालीवर 1949मध्ये घटना समितीच्या बैठकीत सुद्धा कृष्णरावांनी वंदे मातरम गाऊन आणि वाजवून दाखवलं. संसद भवनात हे प्रात्यक्षिक 1 मिनिट 5 सेकंदात सादर करण्यात आलं. सगळ्या सदस्यांनी मास्टर कृष्णरावांचा गौरव केला. आफ्ताबे मौसिकी फय्याज खान साहेब यांनीही या सोप्या चालीबद्दल मास्टर कृष्णरावांचं कौतुक केलं. आपल्या पत्रात ते लिहितात, कुठल्याही चालीपेक्षा हीच चाल योग्य आहे. मास्टर कृष्णराव कृतकृत्य झाले. आपल्या चालीवर देशभर राष्ट्रगीत म्हटलं जावं यासाठी एका गायक संगीतकारानं जिद्दीनं केलेल्या या प्रयत्नांबद्दल साऱ्या राष्ट्रानं त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायला हवी. पण मास्तरांच्या या प्रयत्नांना यश मात्र आलं नाही. दिनांक 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीनं जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणून मान्य केलं. त्यावेळी वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. याच्या मागची कारणं आणि पार्श्वभूमी हा स्वतंत्र लेखाचा विषय असला तरी वंदे मातरमची ही आजपर्यंतची वाटचाल पाहता वंदे वंदे मातरम अशीच मानवंदना या गीताला द्यावी लागेल. मित्रहो, याच मंत्रानं मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले, शस्त्रहीना एक लाभे शस्त्रबंदे मातरम, निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी, गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. आत्ताच आपण सदानंद कदम सांगली यांनी 1999मध्ये कृष्णाकाठ या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. या लेखाचे लेखक सदानंद कदम यांचा मोबाईल नंबर 942079
1680. निवेदक मी दत्ता सरदेशमुख. 8329730186.